पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती सोलापुरातल्या होम मैदानावरती जय्यत अशी तयारी सुरू असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। खरं तर भाजपचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी सोलापुरातल्या याच होम मैदानावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिल रोजी दुपारी 1:30 वाजता सभा पार पडणार आहे आणि त्या निमित्तानं जोरदार अशी तयारी जी आहे भाजपच्या वतीनं केली जाते। खरं तर जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीनं केला जातं आणि त्यामुळे जवळपास 1 लाख लोक बसतील अशी आसन व्यवस्था असलेलं सभामंडप जे आहे ते उभं करण्याचं काम मागच्या 2 ते 3 दिवसापासून भाजपच्या वतीनं सुरू करण्यात आलेलं आहे। खरं तर सोलापुरात प्रचंड असं ऊन आहे आणि त्यामुळे या उन्हाचा फटका सर्वसामान्य नागरिक असतील किंवा कार्यकर्ते असतील यांना बसू नये याचे काळजी घेण्यासाठी वॉटरप्रूफ मंडप जे आहे ते सोलापुरातल्या या होम मैदानावरती उभं करण्यात येत आहे। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर जिल्ह्यात 2 दिवस असणार आहेत। सोलापुरातल्या होम मैदान येथे राम सातपुते यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेत आहेत, तर दुसऱ्या दिवशीच माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार असलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभा घेणार आहेत। सोलापुरातल्या या सभेच्या पार्श्वभूमीवरती सुरक्षेच्या कारणासाठी काही मार्गावरील वाहतूक देखील बंद करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतलेला आहे। रंगभवन चौक ते डफरीन चौक मार्ग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते मार्केट पोलीस चौकीपर्यंत सकाळी 8 पासून सभा संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक ही पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। तसंच विमानतळपासून आसरा चौक, RDC कॉर्नर, 7 रस्ता, रंगभवन ते होम मैदान या मार्गावरील वाहतूक आणि या सगळ्या रस्त्यांना जोडणारी रस्ते जे आहेत ते दुपारी 1:30 पासून काही काळासाठी बंद करण्यात येणार आहेत। त्यामुळे नागरिकांनी त्यांची गैरसोय टाळण्यासाठी या मार्गावरती येऊ नये असं आवाहन देखील पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची देखील सभा जी आहे ती सोलापूरमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी पार पडलेली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती राहुल गांधींनी टीका केलेली आहे। त्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभेतून काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सोबतच 29 एप्रिल रोजीच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची देखील सभा सोलापुरात पार पडणार आहे। त्यामुळे 29 एप्रिलचा दिवस सोलापूरच्या राजकारणासाठी हाय व्होल्टेज ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अयूब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।